नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवते छोलेपुरी. छोलेपुरी 2 दिवसाआधीच पोरींची फरमाईश चालू होती की छोलेपुरी कर, छोलेपुरी कर. कसं आहे ना, आपण नॉर्मली भाज्या बनवतो जशी बीन्सची, कोबीची, इतर कोणत्याही. तर ते आपण कसं वाफवून बनवतो, म्हणजे कांदा टाका, मिरची टाका, राई टाका, तर ते इझी पडतं. तसं आदल्या दिवशी आपण ते कट करून ठेवलं तरी पण सकाळी फोडणी दिली की अगदी मस्त कांदा आणि टोमॅटोमध्ये होऊन जातं. पण मसाल्याचा कुठला पदार्थ करायचा असेल ना, तर बापरे, मला आदल्या दिवशी एवढं दडपण येतं ना, की कधी म्हणा पनीरची भाजी करायची आहे ग्रेव्हीवाली, तर कधी छोले करायचे आहेत, तर कधी दुसरी अजून मसाल्यावाली भाजी करायची असेल तर मला आली तर खूप दडपण येतं. मग मी रात्री झोपेतच सगळे मसाले प्रिपेअर करून ठेवते. मग सकाळी उठून सकाळी उठून हे बनवायचं आहे, मग ते करायचं आहे. मग एक एक मसाले काढा, ते टाका, मग ते भाजा आणि मग ते वाटा. तर त्याच्यामुळे ना खूप टाईम जातो. तर मी जेव्हा मसाल्याचं काय बनवायचं असेल ना, तर अर्धा तास आधी लवकर उठावं लागतं. कसं पण मी 5:30ला उठते, पण मसाल्याचं काय करायचं असेल तर 5 वाजता उठावं लागतं. म्हणजे सगळे प्रिपेअर करावे लागतात ना मसाले. तर असं हे सगळ्यांनाच करावं लागतं ना. आणि मुलांचं कधी कधी फरमाईश अशी येते, मसाल्यावाले हे दे, ते दे, भाजी वगैरे. नाहीतरी कुठं आजकाल पोरं भाजी वगैरे खातात. तर ठीक आहे, मी बोलली ठीक आहे, बघूया, करूया. तर छोले मी छान रात्री भिजत टाकलेले आणि मग कुकरमध्ये शिजवून घेतले. आणि त्याच्यानंतर मी बटाटे टाकलेली वेगळी शिजायला, त्याच्याबरोबरच टाकलेली, पण 2-3 शिट्ट्या आधी मी छोलेचे काढून घेतले. त्याच्यानंतर मग बटाटे टाकली. पण ते 2 शिट्ट्यामध्ये पण भरपूर बटाटे शिजून गेली. म्हणून मला ते भाजी बनवताना ना, मी वेगळी नंतर मागून टाकले बटाटे. आणि मग तो मसाला वगैरे रेडी केला. कांदा पहिला फ्राय करून घेतला. मग गरम मसाले थोडे थोडेच घेतलेले, जसं धणे, जिरा आणि ब्लॅक पेपर, दालचिनी, खसखस असं टाकून मी मसाला रेडी केला. आणि मग एक टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली. आणि मग वाटताना आता त्याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर आणि एकदम मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि पीठ मळताना ना, मी पीठ मळलं होतं ना, तेव्हा मी त्याच्यामध्ये ना मीठ आणि साखर आणि थोडासा रवा टाकलेला, की म्हटलं त्यांनी जरा पुऱ्या छान होतात, कुरकुरीत, म्हणजे क्रिस्पी पण असे होतात. आणि नंतर ना असे ते थंड झाल्यावर थोडेसे नरम नरम मस्त होतात. तर म्हणजे अशी दोन्ही टाईप, क्रिस्पी पण आणि नरम पण. तर मी म्हणजे माझी ताई अशी बनवायची. तर मी तिला असं विचारलं होतं, असं काय हे सगळं असं कसं बनवते, कडक होणार आहे? मी बोलते नाही, जरासंच टाकायचं, त्याने कडक होत नाही. म्हणून मी तसं बनवते, छान होतात पुऱ्या. आणि आता मी फोडणी देते भाजीला. तर कांदा टाकलेला आहे आणि एक काळी वेलची आणि स्टार फूल, तेजपत्ता टाकलेला आहे. आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. मग लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकली आहे. बरं, माझ्याकडे गरम मसाला नव्हता, म्हणून मी वाटण करतानाच गरम मसाला त्याच्यामध्ये ते थोडेसे ॲड केले होते, कारण मला माहिती आहे माझ्याकडे गरम मसाला नाही आहे. नाहीतर असं नॉर्मली बघायचं, छोलेचा मसाला जेव्हा बनवतात ना, फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अशीच टाकतात. पण माझ्याकडे मसाला नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये मसाले ते ॲड केलेले आहेत बघा. आणि मसाला जेव्हा आपण परतून घेतो ना, तेव्हा ना ते तेल सुटल्याशिवाय ना तो मसाला म्हणजे मजाच येत नाही. जसं त्याला तेल सुटलं ना, तर असं छान वाटतं की भाजी छान होणार. नाहीतर एकदम ते मसाला असं घाईघाईत केलं ना, थोडा वेळ लागतो. म्हणून तर लवकर उठावं लागतं ना करायला असं मसाल्याचे पदार्थ. पण छान होतात. जसं ते तेल सुटलं ना, तरच असं मजा वाटते की भाजी छान होईल म्हणून. आणि मी पाणी जास्त टाकलेलं नाही आहे, कारण टिफिनमध्ये भाजी द्यायची होती. नाहीतर मग ते सांडतं ना सगळं. माहिती असेल तुम्हाला की मुलांच्या टिफिनमध्ये दिलं की अशी पातळ भाजीचं तर काय होतं. हे बघा, बटाटी जास्त शिजली, त्याच्यामुळे मी नंतर मागून टाकली आणि मग 5 मिनटंच ठेवली. जास्त मी त्याला हे केलं नाही. आणि जसं सुकत होतं ना, तसं थोडंसं मी पाणी टाकत होती, कारण मग नाश्ता पण करायचा होता. तर त्याच्यामुळे थोडीशी हलकीशी पातळ केली.
एका साईडला दूध तापत ठेवला. त्याच्यानंतर दूध झाल्याच्यानंतर नंतर मी गरम पाणी करायला ठेवला होता आंघोळीसाठी. ही बघा मस्त दिसते ना भाजी, आणि खरंच छान झाली होती. मी खाल्ली त्याच्यानंतरच तुम्हाला रेकॉर्डिंग करून सांगितली. अशी करून बघा. वरून थोडीशी कोथिंबीर सर्व केली आहे. बाकी प्रॉपर अशी बघायला गेलं ना तर छोले अशी मला वाटतं अशी नाही बनवत जसं पंजाबी लोक बनवतात. पण आपली ही अशी आपल्या लोकांमध्ये चालून जातं ना, मुलांसाठी काय टिफिनला, आणि मुलं काय आवडीने खातात छोले आणि पुरी म्हटलं तर. तसं पनीरची ही भाजी अशा कुठल्या पद्धतीने केली की तरी पण मुलं आवडीने खातात. ते शेवटी आईच्या हातची असते ना, म्हणून मुलं खातात छान. पण प्रॉपर असं आपल्याला टिपिकल असं जमत नाही ना, तर आपण अशी जशी कशी बनवतो तशी पण मुलं छान आवडीने खातात. आता पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत. टिश्यू टाकून घेतलं आहे कारण ते ऑइल माहिती आहे ना, ऑइल जास्त हे होतं त्याच्यामुळे ते टिश्यू एक्झॉर्ब करून घेईल, त्यासाठी मी टिश्यू टाकलेला आहे. सगळ्या पुऱ्या एकदम टम्म मस्त फुगल्या होत्या. जरा जाडसरच असं पुऱ्या बनवल्या की म्हणजे लाटल्या की कशी फुगतात, पातळ केलं की ना कडक होतात. पण काही काही लोक ना पुरी जेव्हा छोलेची पुरी बनवतात ना, तर दही टाकून ना काही पीठ ना थोडं भिजत ठेवतात, असं मी बघितलं आहे. आणि त्यांनी कसं ती छोलेपुरी आलूपुरी असं काय बनवतात ना, तेव्हा ते पुऱ्या ना थोड्याशा कडक होतात, तर त्या पण खायला छान लागतात. पण ते मी कधीतरी परत एकदा ट्राय करीन, दही टाकून पीठ थोडंसं भिजत ठेवायचं. पण त्याच्यासाठी ना मैद्याचं पीठ यूज करतात. तर प्रयत्न करीन तसं बनवण्याचं आणि तुम्हाला दाखवीन जर बनवली तर. दूध झालं, चहा गरम झाला माझा. पाणी मला वाटतं मी आधीच गरम केला होता, मी नंतरच सांगितलं आहे. आता पुरीला नाश्ता देते. चहा आणि पुरी खायला मस्त वाटते ना. चहा पुरी, चपाती आणि चहा. आजचं वातावरण तसं पण खूप छानच वाटत होतं, थोडं छान होतं. म्हणजे इथे मी जेव्हा शूट केला आणि त्याच्या 2 दिवस आधी एवढा पाऊस होता इथे. मुंबईला होता की नाही माहिती नाही, पण इथे भरपूर पाऊस होता आणि सारखी लाईट जात होती, सारखी, आणि कंटाळा आलेला खूप. तर आज मस्त असं एकदम सुकलं होतं, खडखडीत छान झालं होतं, आणि मस्त वातावरण होतं. म्हणून काय असं वातावरण छान असेल तर छान छान जेवण बनवायला पण आवडतं, छान वाटतं ना. तर असंच काहीतरी मन झालं आणि मग छान बनवलं. टिफिन भरून झाला आहे. आता मी ॲपल भरून देते आणि परत दुसऱ्या पोरीचं पण, आता मोठ्या मुलीचं पण टिफिन भरून देणार आहे. पोरी एकदा शाळेत गेल्याच्या नंतर मग सगळं घर बीर साफ करायला बरं वाटतं. नाहीतर जोपर्यंत पोरी घरात असतं तोपर्यंत काय कामाला हात लावायला पण मन करत नाही हो. एकदम कंटाळा येतो, बसून राहावं असं वाटतं पोरींबरोबर. मग ह्याला आता टिफिन भरून झालं आहे की तिला पण देते. बोलता बोलता किती गाड्या येतात जातात ना. रोड पण आधी इथे कानाच्या बाजूलाच आहे. म्हणून एवढा आवाज येतो. थोडंसं लेटच झालं होतं, कारण किती लवकर करायचं बघितलं ना तरी पण माझ्याकडनं लेट होतंच. ते काय आपल्या ह्याला लिहिलेलंच आहे, लवकर उठलं तरी पण लेट नाही आणि लेट उठलं तरी पण लेट. बाय कर. पोरी जात होत्या तिकडे ना, हिरोईन उभी होती एक, बघा आता तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला सांगितलं ना ती नेहमी असते म्हणून. ही बघा, तिचा टाईमच तो आहे.
चला आता मग थोडंसं पीठ राहिलं होतं, मला आणि माझ्या मिस्टरांना नाश्ता करायचा होता म्हणून थोड्याशा पुऱ्या मी बाकी ठेवल्या होत्या. आज पोरींना करून सगळं त्यांचं फिनिश केलं आणि आता हे उरलेलं आता आम्ही दोघंजणं, ते पण मी आधी नाश्ता करणार कारण मला कामं करायला आणि ते नंतर करतील. कधी कधी लवकर करतात ते कारण त्यांना जायचं असतं, कधी लेट जायचं असतं तर मग लेट नाश्ता करतात. तर आता मला कामं करायची आहेत बाकीची, त्याच्यामुळे मी आधी नाश्ता करून घेणार. सकाळ सकाळ ऑइली खायला पण कंटाळा येतो, पण कधीतरी चालते ना, मस्त असं पुरी भाजी. बटाट्याची भाजी आमच्याकडे बनत नाही, बटाटे खायला खूप कंटाळा करतात बटाट्याची भाजी. चला मग तुम्ही पण या नाश्ता करायला, छान छान नाश्ता. असं तुम्ही पण बनवता ना, तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा आणि कशी होते ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी. तर माझा नाश्ता झाला की आता बघा तुम्ही माझं किचन कसं झालं आहे. मला इतका कंटाळा येतो ना, काम झाल्याच्या नंतर नाश्ता केल्याच्या नंतर किचन साफ करायचं म्हणजे बाप रे. आधी नाहीतर भूक पण लागते ना हो. त्याच्यामुळे आधी नाश्ता करून नंतर सगळं करायला ते पण बरं वाटतं. पण ठीक आहे, काय करावं लागतं आता, काय करायचं. बघा किती मस्त सगळं. आता मी किचन वगैरे साफ करून घेणार आहे, त्याच्यानंतर मी झाडू कटका करणार आहे. आणि खास म्हणजे आज गुरुवार आहे तर मला एकदम सगळं स्वच्छ व्यवस्थित करायचं आहे. मला मस्त क्लीन करून घेतला मी, झाडू कटका सगळं करून झालं आहे, मस्तपैकी झाडूच झालेली आहे. माझी सगळी कामं झालेली आहेत. आता मला देवपूजा करायची आहे. मी देवपूजा करून की चला. आता पूजा करून घेते. पूजा करायला मला खरंच खूप वेळ लागतो, एक तास तर मला जातोच जातो. ही सुकलेली फुलं आता मी काढून परत नवीन फुलं लावणार आहे. मी जरी फुलं नाही कधी घातली ना तर आठवणीने माझे मिस्टर ना घेऊन येतात. एका दिवस मी अशी त्यांना बोलत नाही की नाही आहे, म्हणजे फ्लावर नाही आहेत म्हणून, पण मग ते तरी पण ते बघितलं की अरे तुमने बोला नहीं मुझे फ्लावर नहीं है करके, मग तो कसा पण जाऊन घेऊन येतो फ्लावर. आणि मग रोज फ्लावर असतात, मला रोज फ्लावर मिळतात देवाला व्हायला. आज लेपण वगैरे पण करून घेतलं, बाहेर थोडीशी रांगोळी काढली, पण मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे, पण मी काढली आहे रांगोळी. आज गुरुवार पण आहे ना. मस्त माझी पूजा झालेली आहे छानपैकी. तुम्ही बघा किती मस्त पूजा केलेली आहे मी. कमेंटमध्ये हे पण सांगा मला की पूजा कशी झाली माझी. मला पूजा करायला अशी एकदम मस्त खूप आवडते, सगळ्यांनाच आवडतं, मला पण आवडते. नमस्कार मंडळी, कसे आहात. माझी सगळी कामं झालेली आहेत, पूजा वगैरे सगळी छान झालेली आहे. आज गुरुवार आहे खास करून, म्हणून छान पूजा झाली आहे. आणि आज छानच पूजा झालेली आहे याच्यासाठी की मी उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करते. आणि त्याच्यामुळे असं वाटते मला की आजचा गुरुवार म्हणजे आदल्या दिवशी तयारी होते ना त्याची, की सगळं कसं करायचं, काय करायचं हे सगळं. तर मला ते खूप असा आनंद होतो आहे, खूप असं कधी म्हणजे सकाळ कधी होईल आणि कधी मी सुरुवात करेन. तर उद्यापासून मी सुरू करेन. 1.5 वर्ष झाली मी वाट बघते, कधी करू नेहमी प्रयत्न करत होती, पण मला जमत. मी यूट्यूब बघून ना, तर मला ते थोडंसं दडपण आणि भीती आहे ना एकदम कमी झालेली आहे. तर उद्यापासून सुरू करेन. आणि आता मी माझं थोडंसं काम आहे ते पूर्ण करते. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून नक्की सांगा. आपण नवीन व्हिडिओ बरोबर. आतासाठी बाय.